नमस्कार मित्रांनो, ऋतुप्रसाद कॉमेडी कपल या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, काल तुम्हाला मी काय म्हणलं होतं, तर आज आपल्या बाळाचा बेबी फेस रिव्हील करायचा. तर 9 महिन्यापासून ह्या क्षणाची आम्ही आतुरतेनं वाट बघत होतो की कधी हा क्षण येईल, कधी हा क्षण येईल. पण शेवटी तो क्षण आज आलाच. तर मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, 9 महिने झालं आम्ही का बाळाचं फेस दाखवत नव्हतो. की लय लोक म्हणत होती की बाबा बाळ जन्मले लय लोकांच्या कमेंट होत्या की दादा बाळाचा चेहरा दाखवा, दादा बाळाचा चेहरा दाखवा. सगळी लोक म्हणत होती की बाळाचा चेहरा दाखवा. तू म्हणत होती नाही, फक्त एकच कमेंट यायची की बाळाचा चेहरा तुम्ही कधी दाखवताय, बाळाचा चेहरा कधी दाखवताय, 6 महिना झाला तरी तुम्ही दाखवत नाही. म्हणजे असं कंटिन्यू कमेंट फक्त एकच. त्यामुळं आज विचार केला, कालच विचार केला आम्ही की आता फेस लवकर दाखवायचा, फेस दाखवायचा म्हणून आपण विचार केला काल. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे 2 महिने आपले यूट्यूब चॅनलला व्हिडिओ येत नव्हते. कारण तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आपले इंस्टाग्राम अकाउंट डिसेबल झाले. अजून इंस्टाग्राम अकाउंट डिसेबल झाल्यामुळं तुम्हाला तर माहिती म्हणजे मी सोशल मीडियापासून पूर्ण लांबच राहिलो होतो. 2 महिने मी एकही व्हिडिओ यूट्यूबला नाही टाकला. कारण तर डिप्रेशन होतं. आणि डिप्रेशनपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सानूला आजारी पडली होती. सानू इतकी आजारी पडली होती की मी ब्लॉग पण टाकले होते. किती ब्लॉग टाकले आपण? 3-4 ब्लॉग टाकले की 15-20 दिवस म्हणजे ते ताप नुसतं येत होता जात होतं, येत होतं जात होतं, नुसतं त्याच्यामध्येच होतं आमचं. पण तिथून पुढं आम्ही म्हणजे असं काय म्हणजे ब्लॉग टाकले नाहीत. कारण का माहिती आहे म्हणजे ते 3-4 दिवसानंतर अजून खूप काय आमच्या आयुष्यात घडलं. पण ह्या गोष्टी सगळ्या आम्ही तुम्हाला म्हणजे काय सोशल मीडियावर टाकलं नाही, ती सोशल मीडियावर सांगितलं नाही ती. कारण तर भरपूर लोकांच्या निगेटिव्ह कमेंट येत होत्या त्या टायमाला. म्हणतो ते लिकरू आजारी आहे, दवाखान्यात न्यायचं सोडून हा माणूस व्हिडिओ काढत बसते. मग मी त्या कमेंट वाचल्या. मी म्हणजे कसं माहिती आहे का, यूट्यूबला आपली तुम्हाला तर पहिल्यापासून माहिती आहे, मी आपली यूट्यूबला फॅमिली समजत होतो पहिल्यापासून. जेव्हा माझी भांडण चालू होती त्या टायमाला मी प्रत्येक व्हिडिओ टाकत होतो ह्याच्यावर. प्रत्येक तुम्हाला म्हणजे सांगत होतो की भांडण असो काही असो, म्हणजे सगळे व्हिडिओ माझे ह्याच्यावर यायचे व्हिडिओ. म्हणजे फक्त भांडणाचेच नाही, प्रत्येक म्हणजे आमच्या म्हणजे जीवनामध्ये जी गोष्ट होत होत्या त्या आम्ही दाखवत होतो. डिलिव्हरीच्या टायमाला पण म्हणजे सगळे अपडेट मी तुम्हाला देत होतो. बाहेर कधी झालं कधी नाही, सगळे व्हिडिओ मी तो टाकले ती. पण जेव्हा ही आजारी पडली ना त्या टायमाला भरपूर लोकांनी वाईट कमेंट केलं. जाऊ दे, त्या काही विषय नाही, ती मी सगळं विसरून गेलो आहे. अजून असा विषय झाला की त्या 3-4 दिवसानंतर आम्ही सांगलो सारखं दवाखान्यात नेत होतो. रिपोर्ट सगळे म्हणजे नॉर्मल यायचे दवाखान्यातले. पण ताप काय तिचा कमीच होत नव्हता. म्हणजे 4-5 दिवस असं बघितलं, परत तिथनं पुढं 1-2 दिवस ताप थांबायचा, परत हाय असा अंगात ताप यायचा, परत अजून दवाखान्यात पळत जायचो. मग कसं माहिती आहे, मी म्हणलं जाऊ दे, ती व्हिडिओ काढण्यापेक्षा म्हणलं आपल्या लेकरा बाळांकडे लक्ष द्यावं म्हणलं. नको म्हणलं. अरे काय करायला लागलं इकडे? अरे कूलरला लागला रे पाय. बघा कसा व्हिडिओ. तर मित्रांनो, व्हिडिओ बघायला थांबला होता. तिकडे बघा, इथे एक रिंग लाईट लावून ठेवली. का माहितीये का ही रिंग लाईट का लावलीत मी? आज दिवसाच मी शूट करणार होतो व्हिडिओचं पूर्ण. धरला कॅमेराला, हात दुखायला लागला का? तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीये काल मी व्हिडिओ काढला होता. अजून आज दिवसा मी व्हिडिओ शूट करणार होतो, पण काय कारणामुळे मला जमलं नाही की व्हिडिओ काढायला. अजून ह्या मॅडमचं पण आवरून चाललं नव्हतं. कारण काय माहिती आहे, ही 2 लेकरं घेऊन कामं करायची, या सगळ्या गोष्टी आवरायच्या, ती गोष्टी जमत नाही. ती म्हणलं रात्री व्हिडिओ काढू. मला समजतं तरी ह्या गोष्टी. आणि ह्या लेकराला व्हिडिओ मध्ये यायचं होतं, ती झोपून गेली वैतागून. वाट बघून ही झोपली. बघा इकडे बघा, आणि बघा इकडे ही झोपली वाट विषय बघून. काय झालाय माहितीये का आता, ही पण झोपली. झोपली हा, खरं म्हणते? खरं झोपली. हो का, आताच झोपली जस्ट. तू बरं, तुला मी काय म्हणलं होतं, अगं उठ म्हणजे जागा ठेव. एवढं सगळं मी सेटअप कशासाठी केलाय रे तू? अहो मग तुम्ही किती उशिरा काढताय. ती कधी झोपती, आता किती वाजलेत बघा. तिला नुसतं मी असंच घेतलं मी तिला, आणि ती कधी झोपली मला पण माहित नाही. मी पण तुमच्याकडेच माझं लक्ष. आता असं बघते मनाशी झाल्यावर कळलं मला ही झोपून गेली म्हणून. आता तर मित्रांनो, एवढा सगळा सेटअप केलाय मी. इकडे एक रिंग लाईट लावली, तिकडे एक रिंग लाईट लावली, उसनी मागून आणली रिंग लाईट. विनोबायाकडनं रिंग लाईट लावली. अजून ती पण दाखवा की कुठं? हा इकडे चार्जिंगचा बल्ब लावलाय, इकडे लाईट लावली. इकडे कॅमेरामॅन बोलवलाय आमना. कॅमेरामॅन बोलवलं नाही, इथं व्हिडिओ बघायला आलता तू. तर मित्रांनो, पण तुमचा पचका झालेला आहे. सांगतो तुमचा पचका करून टाकला.
मित्रांनो 9 महिन्यापासून ज्या क्षणाची वाट बघत होतो ती ती दिवस क्षण- आज आहे. आणि आज असं मला वाटत होतं. आज पण पचका झालेला आहे तुमचा. बघा बघा झोपून गेली ती ना. आता काय करता? उठव की तिला. हा उठव की तिला. आता उठवत नसते कारण की आता जर उठवलं ना तिची झोप मोड होणार मग उशीर पण मी सकाळपासून किती तुझ्या मागे लागलो होतो रे तू. मग सकाळपासून कामं पण होती ना. किती कामं होती. जेवण बनवायचं, ती करायचं, तिला चारायचं, सगळ्या गोष्टी असतात. तर मित्रांनो मी भरपूर प्रयत्न केला म्हणजे आज लवकर व्हिडिओ काढायचा पण हिचं आवरून झालं नव्हतं. पण कसं आहे माहिती आहे का काय होतं की काय गोष्टी होत नाही ती म्हणजे 2-2 लेकरं सांभाळ. आरू तुम्हाला सांगतो आरू इतकं डेंजर ताप देते. पण आरूचं जाऊ द्या ही पण लय डेंजर ताप. अजून ही आहे सगळ्यात खतरनाक. जेवढं म्हणजे लहानपणी आरून जेव्हा ताप दिला नाही तेवढं आमच्या सांगणं. अजून मित्रांनो म्हणजे तुम्ही आमच्या सकाळच्या व्हिडिओला जी रिस्पॉन्स दिला मला वाटलं होतं की बाबा 2 महिन्यानंतर आपण व्हिडिओ टाकतोय. 2 महिन्यानंतर व्हिडिओ टाकतोय म्हणल्यावर आपल्याला रिस्पॉन्स काहीच नाही येणार. आपलं चॅनल डेट झालंय. आपलं चॅनल डेट झालंय म्हणल्यावर आपल्याला व्ह्यूज एवढे येणार नाही. पण तुमचं खरंच म्हणजे 10,000 लोकांनी हा व्हिडिओ माझा 10,000पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. तर खरंच मला म्हणजे असं भारी वाटतं की बाबा तुम्हा सर्वांना उत्सुकता आहे आमच्या बाळाचं फेस बघायची. पण आता एकदम काय विषय झाला बाळ झोपून झोपलं. गेली. तर मला आज खरंच फेस रिव्हील करायचं होतं तिचा. मग त्यासाठी तिला आवरून पण ठेवलं होतं. आवरून ठेवलं होतं पूर्ण तिचं. अजून पूर्ण पचका करून टाकला तिने. पूर्ण पचका झाला. ही पचका ऋतूमुळे झालाय पूर्ण. माझ्यामुळं नाही तुमच्यामुळंच झालेला आहे. एवढा उशिरा व्हिडिओ काढणार म्हटलं असंच होणार. किती वाजले आता आता बघ किती वाजले रे अभि? दाखव टायमिंग काय झालंय 10 वाजून 12 दिसते. 10 वाजून 13 मिनिटं झाली ती. 1 मिनिट कमी नको सांगायचं. आता वाढला असेल. तर मित्रांनो काय म्हणजे व्हिडिओ आहे ना लवकरच काढणार होतो. ही खेळत होती मागापर्यंत खेळत होती. आम्ही एक reel पण काढली. रील पण काढली आम्ही. आता तीच होती एक रील काढली मी. ती पण reel ती सुद्धा रील मी तुम्हाला सोडणार बघायला आहे. भेटणार ती लवकरच रील सोडणार आहे मित्रांनो मी. अजून आता काय झालंय सानू झोपली तर उद्या मी सकाळ लवकर उठणार. मग काय पण करून हिला म्हणजे लवकर तयार करणार. अजून उद्या पहिल्यांदा काय करू? सगळी कामं ठेवू साईडला. हा. सगळी कामं मी साईडला. तेच म्हणणार होते. सगळी कामं साईडला ठेवूयात आणि अगोदर आपण व्हिडिओ काढूयात. नक्की 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 म्हणजे नक्की. उद्या फेस दाखवायचा. हो नक्की. आणि खरंच सॉरी बर का आम्ही खरंच आजच दाखवणार होतो पण सानून लय डेंजर पचका केलेला आहे. पण जाऊ द्या उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. तर मित्रांनो आणि तुम्ही इतक्या पण दिवस जास्त तुम्ही वाट वेळ लावू बघितली. नका. इतक्या दिवस तुम्ही वाट बघितली. 9 महिने तुम्ही वाट बघितली. अजून 9 महिने आम्ही पण त्या क्षणाची वाट बघितली. म्हणजे तुम्हाला आता खरं सांगू का लय लोक म्हणजे बाळ जन्मल्यानंतर 4-5 दिवसानं बेबीचं फीस दाखवतात ती. काय लोक 6 महिन्यानं दाखवते ती. म्हणजे काय म्हणजे त्यांच्या ह्याच्यानुसार दाखवतात. मी माझ्या बाळाचा चेहरा काय दाखवला नाही माहिती आहे का. कारण तर आमची म्हणजे श्रद्धा आहे की बाबा एक असं वाटतं की बाळ लहान आहे आपलं. म्हणजे असं काय ते? कोणाची नजर कशी असते कोणाची नजर कशी असते हे काय आम्हाला माहीत नाही. पण लय लोक आम्हाला म्हणली होती आमच्या घरचे पण म्हणले होते की एवढ्या लवकर चेहरा दाखवू नका. त्याच्यामुळं आम्ही चेहरा दाखवणं नव्हतं इतक्या दिवस. अजून आता ती दिवस आलाय कारण तर आमचं बाळ 9 महिन्यात झालं. आणि त्या टायमाला बाळ आजारी पण होतं. त्यामुळे म्हणजे सारखीच आजारी पडायची. सारखं म्हणजे 1-2 दिवसाला असं आजारीच पडायची. आणि त्याच्यात ती डोस ती द्यायचं परत त्याच्यात डोसच्या ती टायमाला आलं. भरपूर त्रास झाला तिला. पार पायाला हाताला त्याच्यात तिनं किती आठवडाभर तर काढायची सारखं म्हणजे तिला डोस पण सहन होत नाही. त्याच्यामुळे म्हणलं म्हणजे योग्य वेळ आल्यावर आपण बाळाचा चेहरा दाखवू. पण योग्य वेळ ती आज आली होती. पण आज ती वेळ हिच्यामुळं ही झाली आहे बघा मित्रांनो. माझ्यावरच लगेच माझ्यावरच. तुझ्यामुळे झालं. स्वतःला कळतं का लवकर हे करायचं. कोणामुळे झाले रे तुझ्यामुळं नाही मला नाही माहिती. तुझ्यामुळे झाले माहिती. तुला काय आता त्याने पहिल्यांदा बोलायचं. जाऊ द्या मित्रांनो. हा. तर इतके दिवस तुम्ही वाट बघितली तर आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की उद्या सकाळी आम्ही ती व्हिडिओ म्हणजे टाकणारच आहे. उद्या आम्ही व्हिडिओ काढणारच आहे, काढणार. काढावंच लागणार आहे. अजून तो व्हिडिओ पोस्ट करणार परवा दिवशी. म्हणजे आजचा तुम्ही ही व्हिडिओ बघताय उद्या लगेच पोस्ट करणार मी व्हिडिओ. तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला जे कोण नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवर करा म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि कोणाला आवडणार आहे आमच्या सानूचा चेहरा बघायला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो आज सकाळच्या व्हिडिओमध्ये व्ह्यूज म्हणजे काय म्हणतात त्याला Comment. कमेंट भरपूर कमी आल्या होत्या. तर भरपूर लोक कमेंट करा मित्रांनो. तुम्ही कमेंट केल्यावरच आम्हाला समजेल की बाबा तुम्हाला आमच्या बाळाचा चेहरा बघायचा आहे का नाही. हा. तर मित्रांनो चला पटापट कमेंट करा. बाय बाय टाटा. बाय बाय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये फेस रिव्हील सोबत.